आनंद होईत की तुम्ही न ऐकावं वाटत नाही. असं ऐकावं किती ऐकावं असं वाटते. असं तुम्ही आपोप समजलो ज्याचा माप नाही. आतावर नाव आहे जे स्वरूप सद्गुरुनाथाचे त्या स्वरूपपणाचं, तर सद्गुरूचं स्वरूप कसं दिसायचं, साकार का निराकार, कोणतं स्वरूप सद्गुरूचं हे सांगा अशी विनंती करते पार्वती माता. पार्वती म्हणे जी सदाशिव गुरु तुझे देव म्हणावा. पार्वती म्हणे सदाशिव गुरु तेच देव म्हणावा असं तुम्ही सांगितलं. ऐसे निरूपण एक भावा तुम्ही आता स्पष्ट करा. असं निरूपण मागल्या अध्यायाच्या 4थ्या अध्यायाच्याच ठिकाणी केलं तुम्ही. आता सद्गुरु स्वरूप काय ते आम्हाला सांगा, स्पष्ट आम्हाला कळलं अशा पद्धतीची विनंती करते. सद्गुरु कैसे सांगावे जीवन सौरसे कोण भाव तत्व असे स्वरूप त्या. सद्गुरु स्वरूप पहा, आकारात का निराकारात, कशाला म्हणा हवे सद्गुरु स्वरूप. कोणी फुटूच म्हणते, कोणी मूर्तीच म्हणते, काही काही म्हणतात. माणूस स्वरूप कोणतं मानावं. सद्गुरु रूप कैसे सांगावे जिमे सौरसे कोण व्हा मूर्तत्व असे स्वरूप त्या. कोणता भाव ठेवा तिथं आम्ही मूर्ती कशी ध्यानात राहावं आम्हाला कळलं अशा पूर्ण सांगा असे पार्वती माता कैलासाच्याच ठिकाणी शिव सद्गुरूंना विनंती करते. शिव म्हणे वरानने गुरु वाचून काही नाही हे वरानने. सद्गुरु वाचून दुसरं काहीच नाही. कसं तर शिव ध्याने केशरी पायी. सद्गुरु वाचून दैवत नाही. देव जर दुसरा वाटला जीव तरू शकत नाही. गुरुच जर देव वाटला सद्गुरु आपल्याला जीव करतो. त्याचं निरूपण पुढे सांगतात. शिव म्हणे वरानाने जो गुरु वाचून काही नेणे सर्व माझे गुरु म्हणे अन्य व्हावे शरण तो. सर्वस्व श्री गुरु व्यतिरिक्त काही नाही असं वाटून अनन्य भावाने दुसरीकडे भाव न ठेवता सद्गुरूच्या वचनावर आणि स्वरूपावरच भाव ठेवून तो चिंतन करतो. तो जीव काही न करता चालतो. कसल्याच प्रकारचा सायास अठ्ठास करायची गरज नाही त्या जीवाला. कोणाला साधकाला सद्गुरूच्या स्वरूपाशिवाय काहीच बघू शकत नाही. जिकडे पाहावे तिकडे तोचे आहे आणि दिसे माझ्या गुरुचे पाय. जिकडे बघा तिकडे स्वरूप सद्गुरूचं स्वरूप आपला दिसा. कसं तर ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. निजरूप म्हणजे आत्मरूप. मी मस्तक ठेवतो ज्या ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही. दगड असो लाकूड असो धोंडा असो कोणताही जीव असो कोण्याही जीवाचा न घडू मत्सर द्वैत वाटणे कोण्या जीवाबद्दल. हे असं आहे तसं असं कमी जास्त काही वाटत नाही. वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजेचं वर्मच एवढा आहे, बाकी काही नाही. ज्या परतय दैवत नाही तत्वता आता गुरुशी नमाता. ज्याच्या व्यतिरिक्त दैवतच दुसरं नाही असं ज्या साधकाची भावना आहे त्या गुरुशी नमाता. सखा तो जीव लग जीवीचा गुरुचे बंधू मित्र पूर्वज कुळीचा सखा. सद्गुरु सखा पाहुणा घरी आजचा दिवस सोनिया परी. सखा म्हणजे जीवाचा जीव न जाऊ देता तारून नेणारा सखा. स्वतःचा जीव देतील परंतु साधकावर कसल्या प्रकारचा बाधाही होऊ देत नाहीत किंवा धोका होऊ देत नाहीत सद्गुरु. गुरुजी बंधू मित्र पूर्वज कुळीचा. गुरुच बंधू गुरुच माता गुरुच पिता. पूर्वज कुळीचा गुरुच पूर्वीपासून वडलोपार्जित कुळाचा जो असणारा गुरुच तारणारा. जयाने केला जयाने पर शिव केला जीवाचा तया श्री गुरुशी नमता. ज्याने आपला शिव पुत्रे वाटते महादेव. आपण पुत्रे वाटतो. जीव शिव दोन्ही पक्षी बैसले काय भागवतात ते होय.
ते वृक्ष जीव तो विषय फळे बक्षी, शिव तो सर्व साक्षी. त्याला कुणी आत्मा म्हणिले, खरे आत्मा जीव शिव सम. वाया तो दुर्गम न घाणे, मनार मन कोणीकडे मानू का. दुर्गम म्हणजे परस्पर दुःख आहे. जीव तरी तेच, शिव तरी तेच, असं हरिपाठात म्हणजे खरे आत्मा जीव शिव सम. आत्मा जीव आणि शिव हे समायित. द्वैत वाटलं की गेलं. द्वैत वाटले, द्वैताची जाणणी गुरुविना ज्ञान. त्या कायचे कीर्तन घडणार नाही, नामाचे कीर्तन घडणार नाही. दुसरे कीर्तन करून कोणी नामाचं कीर्तन करू शकणार. म्हणून आप्त स्वैरा लिंगांगीचा, जे उन्मेष षटस्थल ब्रह्मेचा. आप्त स्वैरा जीवाचा जीवलग असा, लिंगांगीचा लिंग आणि अंग एक वाटून ज्याने सेवा करतो. उन्मेष षटस्थल ब्रह्मेचा, जे ब्रह्म वाटते आपल्याला. षटस्थल षडचक्र दर्शन, त्या 6 ठिकाणी एकच व्यापक असणारा जाता आणि येता श्वास. आत जाताना आणि बाहेर येताना श्वास. ह्या सगळ्या उन्मेष वृत्ती, जिथून वृत्ती शिल्लक राहू शकत नाही, अशी जी स्थिती आहे म्हणजे पार्वती. बोध ऐक्य तत्वाचा, तया श्री गुरुची नमावे. बोध कसा? ऐक्य तत्व, एकच तत्व आहे. कोणतं तत्व? एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. तत्वच एक आहे, मनात धरायचं. कशाचं? गुरुच्या रूपाचं आणि नामाचं. नाम त्याचे रूप, रूप त्याची नाम. नाथ महाराजांनी म्हणजे हरिपाठात ते दोन्ही मिळून एक, अशा प्रकारचं असणारी भावना ठेवून आपण चिंतन केलं असताना जीव सहजरित्या तरतो म्हणजे पार्वती. गुरुहुनी अधिक नाही त्रिपुरारी, गुरुहुनी अधिक नाही हरी. त्रिपुरारी त्रिपुरांतकाचा वध करणारा किंवा 3 डोळ्याचा, 2 चर्मचक्षु आणि 1 ज्ञानचक्षु. 3 डोळे फक्त महादेवाचे. ज्ञान कशाचं? स्वस्वरूपाचं. ते ज्ञान दृष्टी कुणाकडे आहे तर शिवसद्गुरू. त्याला आदिनाथ गुरु. सगळ्याच्या आधीचा गुरु कोण असेल? महादेव शिवसद्गुरू. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मचिंद्रतयाचा. मग तिथून परंपरा सुरू झाली. सगळ्याच्या आधीचा गुरु म्हणजे महादेव. गुरुवनी नाही अधिक त्रिपुरारी, गुरुवनी नाही अधिक हरी. गुरुन अधिक हरी म्हणजे राम असो, कृष्ण असो, कोणताही देव असो, महादेव असो, हे गुरुगुरु श्रेष्ठ मोठे नाही. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर. हा गुरु एक साक्षात एकच परब्रह्म, परक वाटणार ब्रह्म. हे सद्गुरूचं स्वरूप आहे. म्हणून गोपेशी वारीच्या गुरु तारी, गुरु कोपे कोणी तारीना. शिव जर कोपला, गोपेशी वारीच्या गुरु तारी. शिव कोपला, ब्रह्मदेव कोपला, विष्णू कोपला, सद्गुरूची कृपा असतं. सद्गुरू तर कोपल्यानंतर त्रिभुवनात जागा नाही. त्या त्रिभुवनात सद्गुरूला कोपता येत नाही. कोपल्यावर गेलं. साधकावर नाराज झाले गुरु, त्याला त्रिभुवनात थारा मिळू शकत नाही. एक जन्मनी युगांतवर हरिहर गुरुच्या अंकिता, अखंड स्तुती ध्यान करीत. हरि असो हर असो, गुरुच्या अंकित हरी. हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, महेश. तिन्ही रावी जरी कोपली तरी अखंड स्तुती ध्यान करीत. हे सगळे देव लोक काय करतात? ध्यान करतात श्री गुरुचं. बघा, कळी काळ पाया लागत गुरुभक्ताच्या. काळ सुद्धा पायाला लागतो गुरुभक्ताच्या. काही करावं, तुमच्या पाया पडतो, तर मला एवढं माफ करा असं म्हणण्यासारखं काळ सुद्धा झुकतो गुरुपुत्राच्या पुढे. ही शक्ती गुरु कृपेत आहे. म्हणून म्हणले पार्वती
म्हणून माझा नाथ जगन्नाथ माझा गुरु तोच जगाचा गुरु होत माझा जो नाथ आहे म्हणले पार्वती अनाथाचा नाथ जनार्दन. जरा कोणीच नाही त्याचा मालक कोण आहे? जनार्दन. जनात व्यापक असणारा देव. या जनात कोणताही जीव असो एवढ्या सगळ्यात व्यापक असणारा कानी जे पेरिले डोळाते उघडले व्यापक भरले तोचे हरी व्यापक म्हणजे ह्या सगळ्या रूपानं प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येकात व्यापक आहे असा जो असणारा व्यापक जो असणारा देव. म्हणून माझा नाथ जगन्नाथ माझा गुरु तोच जगाचा गुरु. माझा जो गुरु आहे तोच जगाचा गुरु. त्याला जगत गुरु म्हणा. माझा आत्मा सर्व भूतात्मा निभ्रांत तयासनी गुरुशी नमो नमो. माझा जो आत्मा असणार आहे ना पार्वती सगळ्या भूत मात्रा पंचमहाभूतात व्यापक असणारा माझा जो असणारा श्री गुरूंचं स्वरूप एकदेशी नाही. कीर्तन करा न करा पूजा करा न करा तो सगळ्यात व्यापक आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलीला आयुष्य नाही. तुम्ही इबीत लावलं गण लावलं भजन केलं न केलं तरी सगळ्याला त्यानं तुम्हाला ज्यावेळेस जन्म दिलाय कोणत्या योनीतला असो त्याच्या शेवटपर्यंत संगोपन करणं देवाची जबाबदारी. आता देव आपल्यासाठी करायचं काय कर्तव्य भक्ताचा जीवाच्या जन्माला आल्या नद्याला आल्या त्या जीवाचं कर्तव्य काय देव आपल्यासा करायचं. आपला भेद देव करून घ्यावा. कुठं करावं देव करावं तर तू करायला देवविषयी चित्ती नित्याची घडावी संगती. त्याच्या चित्तात अखंड ध्यान आहे त्याची संगत घडावी जीव करते देवाची. त्याच्या चित्तात अखंड आठवण आहे. नामचे देव आहे. हे ज्ञान जन आहे ते ज्ञानेश्वर आहे. स्वराचं ज्ञान हो बघा कशी व्याख्या आहे. पहिली काय नामदेव पाहिजे. नाम असतं ते तिथं आहे. हे ज्ञान जर आहे त्याला ज्ञानेश्वर. म्हणून देव ज्याच्या अंतरात अखंड चिंतन आहे देवाबद्दल आपल्या हिता जो असे जागत आपल्या हित कशात आहे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध करावं नामचिंतन करावं जीव करते. या प्रत्ये अनेक नाही बा साधक वाहत अशा विठोबाचे देवाचे शपथ घेऊन सांगतात. कसा प्रेम भाव आहे देवाचा. आपणची देव होय गुरु. देव तरी तेच गुरु तरी तेच अशा प्रकारचं जे असणारा म्हणजे जीवाचा ध्यास असावा अखंड जीव करतो म्हणजे पार्वती. पार्वती वदे जी शंकर दयानिधे करुणा करा. पार्वती विनंती करते की हे दयानिधी दयेचे सागर असणारे तुम्ही आणि तुम्ही कृपा करून का करा. माझा सांगा जीवदारा प्रश्न निर्णय करून या. आम्ही प्रश्न विचारलेले त्याचा निर्णय म्हणजे काय अर्थ होतो त्याचा आम्हाला कळलं अशा प्रकारचं सांगा की सगळ्या जीवाला तरुण उपाय सगळे जीव कसे करतील हा उपाय आम्हाला सांगा. मूल कोण मूल ध्यानाशी कोण मूल पूजेशी काय मूळ आहे म्हणजे आम्हाला ध्यान करण्यासाठी. ध्यान कसं कुणाचं करावं आम्ही ध्यान कुणाचं करावं रूप कोणाचं ध्यानात आणू आम्ही असं पार्वतीने प्रश्न विचारले. कोण मूल ध्यानाशी कोण मूल पूजेशी कोण मूल मंत्राशी मूळ मुक्तीशी कोण पय. मंत्राचं मूळ कोण आहे. मुक्ती कशामुळे मिळते कुठे मिळते कोणत्या मार्केटमध्ये मिळते हे आम्हाला सविस्तर सांगा. आता का सांगा म्हणजे पार्वतीला म्हणे शंकर म्हणे व पार्वती प्रति ध्यानाशी योग्य गुरुमूर्ती. पार्वतीला सांगतात शंकर महादेव कैलासाच्या ठिकाणी ध्यानाचं मूळ काय तर श्रीगुरूचं स्वरूप आहे. तुझे ध्यान हे अंत्य येईल कामी म्हणून प्रभू शरण आलो तुला.
का ध्यान करावं? अंतकाळाला ध्यानात येणार आहे, कामाला येणार ध्यान. आमचा जो एक नित्यनेम आहे, आमचं जो रोजचं मानस पूजा ही जे ध्यान आहे, हे आम्हाला अंतकाळाला कामाला येणार आहे. कसं? अल्प बचत ठेवू. शिल्लक असल्या जेव्हा तुम्ही चेक द्याचा तेव्हा तुम्हाला मिळणारच आहे पैसे, नसल्यावर कुठलं मिळणार? चेक आहे तुमच्याविषयी. तसं ध्यान केल्यानंतर अंतकाळाला कामाला येणार आहे. ध्यानाचं मूळ काय आम्हाला काय आहे? शंकर म्हणे पार्वती प्रती ध्यानाची योग्य गुरुमूर्ती चरण सद्भावी पूजते. अन्य पूजा काशा चरण सद्भाव ठेवू. ज्याने पूजा करतात सद्गुरूच्या चरणाची, अन्य पूजा काशया, इतर पूजा करायची गरज नाही. ध्यान श्री गुरुची करावे, ध्यान मूळ गुरुरूप जाणावे. ध्यान श्री गुरुच्या स्वरूपाचं करावं. कसं? तर तुकडोजी महाराज काय म्हणले? सगुण साकार सगुण. हे सगुण शरीर, हे जे शरीर आहे, सगुण साकार समोर बघितल्यानंतर रूप ते निर्मळ. आम्ही ध्यान करताना रूप निर्मळ आहे हे नाही, पण हेच ध्यान करत असताना रूप निर्मळ आपल्याला साकारतून रूप निळा म्हणलं. पुन्हा ध्यान आहे ते रूप निळायचं काय? काय म्हणते ते गुण देत नाही डॉक्टर लोक, तसंच काम आहे. रूप बघा, रूप साखर असतात ते लोक. आता कसं करावं? ही पूजा केलेली बघायची आपल्याला, ती पूजा ध्यानात यायची आहे, पण आपल्याला ते लक्षातच राहत नाही. आपण काय की का नाही की म्हणतो. सगुण साकार रूप ते निर्मळ ध्यान ठेविताचे पळे कळी काळ. अंतकाळाच्या वाचा बंद, डोळे बंद, हाताने टाळे वाजवा म्हणावं, हात बंद. कसं करावं? कसं भजन करावं? कसं ध्यान करावं? आपण आयुष्यभर केलेलं जे ध्यान आहे, नित्यनेमाची जी पूजा आहे, ते तिथं कामाला येते. वाचा बंद असली तरी ते ध्यान. ध्यान म्हणजे काय? आठवण संपन्न. ध्यान म्हणजे आठवण. आम्हाला ती आठवण केव्हा कामाला येणार? आता केलेली शेवटला कामाला येणार आहे. मग तिथं काय? रूप ते निर्मळ ध्यान ठेविताचे पळे कळी काळ. कळी काळ काही करू शकत नाही. संत देती साक्ष ग्रंथाशी पाहावे, अनुभव घ्यावे घडी घडी मनी तुझे नाम जपावे. प्रत्येक क्षणाला श्वासाला आपण नामचिंतन करावं. एवढं याच्या फक्त दुसरं साधन काही नाही. आपण जर करून काही साधन सोंगायला. पूजा मूळ गुरुचरणा भावे, आन पूजा निरर्थक मंत्राशी मूळ गुरुवाक्य दान. मंत्राचं मूळ काय? श्री गुरुच्या मुखातून निघालेलं वाक्य जे वचन आहे. आन मंत्र निष्कारण तयासे कृपा करी पुन्हा तोची मुक्त जाणावा. आन मंत्राचं काही काम नाही, दुसऱ्या मंत्राचं काही काम नाही, म्हणून कृपा करी पूर्ण. ज्याला दुसऱ्या मंत्राची गरज नाही, जपतच नाही, तोचे मुक्त जाणावा, तोच मुक्त म्हणावा. रामकृष्ण हरी म्हणले, अंबाबाईचा जोगवावी म्हणले, विठ्ठल विठ्ठल म्हणले, राम राम म्हणले. असं जर काही म्हणलं मग काही नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कायच्या दयाळ पाव्या, त्याला देव प्राप्त होऊ शकत नाही. जय अशी कृपा करी पूर्ण तोची मुक्त जाणावा. जरा पूर्ण कृपा करतात सद्गुरु, त्याला काय म्हणजे तोच एक मुक्त जाणावा, त्यालाच मुक्त अवस्था नाही. श्री गुरुविन मुक्ती नाही वेद गरजे उर्धव भाई. श्री गुरु कृपेशिवाय मुक्ती नाही, मुक्त होऊ शकत नाही. आणि ती नरड्याला आलेल्या जीवालाच करता येते, इतराला कोणत्या नीतीला ज्ञान नाही, कळू शकत नाही. म्हणून श्री गुरुविन मुक्ती नाही वेद गरजे उर्धव भाई. मुक्तीदाता श्री गुरु पायी मम रूप जाणे. जे मम रूप म्हणजे शिवरूप जाणावं, माझंच रूप ते जाणं, दुसरं मला सोडून नाही. मी श्री गुरुला सोडून नाही, गुरु मला सोडून नाही, असं ध्यान करा म्हणजे पार्वती. देवा माझे मीच ईश्वरू, मृत्युलोकी वीर महेश्वरू. ह्या देवा माझे म्याच एक ईश्वर देव.
आणि तर हे मृत्यू लोकात तरण्याकरता सुद्धा साधन नाही पार्वती. क्रियाचार असे आधारो सत्यदान पाहू देवी. क्रियाचार आचरण करायचं असेल तर हेच सत्य आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही सत्य नाही असं पार्वतीला उपदेश करतात. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. आरती माय वाळू आरती सद्गुरु राया. पाचव्या तत्वाचे दीपक लावूनिया. वाळू वाळू आरती सद्गुरु राया. जय जय वाळू आरती सद्गुरु राया. निराकाराची वस्तू कैशी आकाराली. प्रथम सत्व तीन गुण काया वसवली. कायेच्या चांगी कैशी माया उद्भवली. वाळू आरती सद्गुरु राया. सांदे बहात्तर कोठड्या देही वसवली. 14 चक्र लावून स्थापना केली. 9 खिडक्या लावून यात मूर्ती बसवली. वाळू आरती सद्गुरु राया. जय जय वाळू आरती सद्गुरु राया. सप्तसागर मिळून सैनी केले गोळा. सर्वादेही खेळ खेळतो अवघ्याहून आगळा. तुका म्हणे स्वामी माझा सद्गुरु भोळा. वाळू आरती सद्गुरु राया. जय जय वाळू आरती सद्गुरु राया. गाले लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन. भावे वाळीन म्हणे नम. ओम जय गुरु जय गुरु जय गुरु जय. हरि ओम जय गुरु जय गुरु जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवरामचंद्र महाराज की जय. सोमपुरी महाराज की जय. श्री सद्गुरु महादेव स्वामी महाराज